तर आज आमच्या नवीन घराची वास्तुक शांती होती, त्याच्यामुळे सकाळी लवकर 6 वाजता कधी मी आणि मामा बेलपत्राची पानं आणायला गेलतो. नंतर मग बेलपत्राची पानं तोडून झाल्यावर ना कधी मी आणि मळ्यात गेलतो, कारण तिथनं पण कधी मला या सगळ्या आंब्याच्या ठ्याम्प्या आणायच्या होत्या. आणि ते आणून झाल्यावर ना कधी सगळ्यात पहिला मी आणि मामान कधी असं तोरण तयार केलं. मग त्यानंतर कधी त्याला असं चौकटीला बांधून पण घेतलं. त्याच्यानंतर मग असं चुना आणि मोरचूचं पाणी कधी असं घरावरून टाकायचं पण असतंय. ते सगळं टाकून झाल्यावर ना कधी नंतर मी गावाकडे गेलतो. लागतोय तो सगळा बाजार कधी कालच आणून ठेवलेला, जरा कुठं राहिलं होतं कधी तेच आणलो. नंतर मग वांगी पण आणायची होती, ती पण असं 5 किलो वजन करून कधी डायरेक्ट घरी घेऊन आलो. आणि इथं आल्यावर कधी आचार्य पण आलते, त्यामुळे मग पहिल्यांदा कधी त्यांच्या सोबत जाऊन असं जेवणाचे सगळे पातेली घेऊन आलं. आणि हे सगळे माझी कामावरूपर्यंत कधी इकडे स्वामी पण आलते, त्यामुळे त्यांची पण तिकडे कधी पूजा त्यांनी चालू झालेली. मी पण लगेच जाऊन एक गॅस टाकी आणलो. नंतर मग प्यायच्या पाण्याला कधी सगळे जार पण आणायची होती, ती पण सगळे आणून ठेवलं. आणि मग इकडे जेवण तयार करायचं पण चालू झालं. नंतर मग घरात गेल्यावर बघते तर सगळं पूजेचं पण काम चालू झालेलं. त्यात मग पहिले जे असते की नाही ते घराला सूत गुंडाळायचं असते, ते पण पहिला पूर्ण केलं. तेवढ्यात मग इकडे कधी सगळा स्वयंपाक पण तयार झालता. याने कधी बेंकीचे विशाल गावाने म्हणून आहे, खरंच जेवण म्हटलं की नाही लय भारी बनवतात. बाकी इकडे आपल्या पंक्ती पण कधी बसायला चालू झालेल्या, पण मला अजून इकडे कधी होमला पण बसायचं होतं. पहिला तर आपल्या नवीन घरात कधी असं दुधाला होतं घालवलं, त्याच्यानंतर मग इकडे होम पण चालू झालं. होमला कधी मामा मामी काका दीदी तीन कधी पहिल्यांदा बसलेली, नंतर कधी मी पण बसलेलो. जवळजवळ 2-2.5 तासानंतर कधी आमचा ह्यो होम संपला. त्याच्यानंतर मग सत्यनारायणची पूजा पण होती, ती पण कधी चालू झाली. थोड्या वेळातच कधी ती पण संपली. नंतर मग इकडे मामान त्यांनी कधी चांदीचं ब्रेसलेट पण आणलेली, तो घालून कधी बाकीचे सगळ्या कपड्यांचा त्यांनी कधी आहेराचा पण कार्यक्रम संपला. नंतर मम्मी जेवणासाठी आलो. सकाळचं जेवण कधी माझं डायरेक्ट 3-4 वाजता झालं, पण शेवटी आपला सगळा कार्यक्रम संपला कधी हेच भारी वाटलं. बाकी ह्या कार्यक्रमात कधी आमच्या मावशीनं मामाने आणि बाकीच्या सगळ्यांनी कधी लय मदत केल्या. आणि आता याच्या पुढे कधी आपल्या नवीन घरातला ब्लॉग येईल, त्यामुळे आता भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये.